नमस्कार शेतकरी मित्रांनो, बालाजी जाधव. काय म्हणतो तुमची तब्येत आणि तब्येतीची काळजी घ्या. शेतकरी मित्रांनो, मला असं वाटतं की बहुतेक ठिकाणी सोयाबीनची पेरणी झालेली आहे आणि बहुतेक शेतकऱ्याच्या मनात असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे की आपल्या सोयाबीन पिकासाठी पहिली फवारणी कोणती करावी आणि पहिल्या फवारणीसाठी कुठलं औषध वापरावं जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. मित्रांनो, या सर्व गोष्टीचं चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कारण आपण इथे करतो खरे खरे दोन गोष्टी. शेतकरी मित्रांनो, कुठलंही औषध फवारणीला निवडण्यापूर्व दोन गोष्ट लक्षात घ्या. एक, आपण जे औषध निवडता त्या औषधाचा कमीत कमी फायदा नाही तर नाही, परंतु त्या पिकाला नुकसान तरी झालं नाही पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट, आपल्या जमिनीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर, पोटॅश याची कोणती कमतरता आहे आणि कोणत्या कमतरतेमुळे काय आपल्या पिकावरती नुकसान होईल या सुद्धा गोष्टीकडे लक्ष द्या. आणि तिसरी गोष्ट, आता माझ्या अभ्यासाप्रमाणे शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकावरती सुरुवातीला प्रामुख्यानं 3 कीटक असतात. एक आहे चक्रभुंगा, दुसरा आहे खोडमाशी आणि तिसरा आहे पांढरी माशी. आता हे पांढरी माशी, चक्रभुंगा आणि खोडकीड हे ओळखायचं कसं, त्यासाठी मी तुम्हाला डेमो दाखवतो. डेमो बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या शेतामध्ये खोडकीड आहे का पांढरी माशी आहे किंवा खोड आळी आहे, हे सगळं तुम्हाला कळेल. चला मित्रांनो, हे जर तुम्ही सोयाबीनचं झाड बघता किंवा रोप बघता, आता मी संपूर्ण प्लॉट फिरल्याच्या नंतर मला हे एक असं रोप असं सापडलं की आता ह्याचं पान झालेलं आहे पिवळं. आता गेल्या वर्षी पिवळं म्हटल्यानंतर येलो मोजाचा प्रकार होता, परंतु सुरुवातीला तर मला असं काही वाटत नाही येलो मोजाचा प्रकार आहे, परंतु हा बुरशीचा प्रकार आहे मित्रांनो. कारण याची मूळ संपूर्ण पांढरी शिपट होती आणि त्यावरती ना पांढरे 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 बारके किटाणू बसलेले होते. हा झाला बुरशीचा प्रकार. म्हणजे मी सांगण्याचा मागचा उद्देश तुम्हाला कळेल की बाबा आपल्या पिकावरती होतंय का. आता आपण बघू खोड माशी किंवा खोड कीड. मित्रांनो, खोड कीडचं मला तरी काही झाड सापडलं नाही, तरी तुम्हाला याच झाडावरती एक उदाहरण देतो. ज्यावेळेस आपण आपल्या शेतात गेल्याच्या नंतर सोयाबीनचं वरचं जे संपूर्ण भाग आहे, हे पानं, हे झाड, हे देठ सुकलेलं असतं आणि ज्यावेळेस आपण ते सोयाबीनचं धाट उपडल्यानंतर असं ते धाट तोडतो. आता हे तुटल नाही म्हणा, एक मिनिट, हे पण नाही. आता असं तोडतोच म्हणा मी डायरेक्ट, ह्याला नाही, असू दे, दुसरं घेतो, एक मिनिट. ज्यावेळेस आपण हे सोयाबीनचं धाट तोडतो मित्रांनो, तुटत नाही. चला, ज्यावेळेस आपण हे सोयाबीनचं धाट सेंटरमधून तोडतो, त्यामध्ये बारीक 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 किटाणू असतात. आलं का तुमच्या लक्षात? बारीक बारीक किटाणू असतात. त्या किटाणूलाच आपण काय म्हणतो, खोड कीड किंवा खोड माशी. आलं का दुसरं? आता तिसरं आहे पांढरी माशी. हे कसं ओळखायचं मित्रांनो? तुम्हाला जर हे सोयाबीनचं धाड दिसतं का, यावरती तुम्हाला काय लक्षात आलं का? आला असेल तर छान, तरी पण तुम्हाला सांगतो. हे जे झाड आहे मित्रांनो, म्हणजे हे जे पान आहे, या पानावरती डॉट 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 आहेत, म्हणजे हे पान खालेलं आहे. आणि या ठिकाणी जे तुम्हाला पांढरं पांढरं दिसतं ना, हे आहे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव. आलं का? एक दाखवलं तुम्हाला बुरशीचं, आता यामध्येच तुम्हाला खोडकीड दाखवलो. कारण खोड माशी कशी असते तुम्हाला हे काय मला तुटलं नाही म्हणा, तरी पण तुम्ही समजून घ्या. आणि हे आहे पांढऱ्या माशीचं. आता मित्रांनो, हे तर गोष्ट तुमच्या लक्षात आलं. आता यावरती फवारणी कोणती केलं पाहिजे? मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये या तिन्ही कीटकापैकी कुठला जरी कीटक असला, त्यासाठी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आंतरप्रवाह कीटकनाशक वापरा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कुठल्या माशीचा अटॅक आहे हे जर तुम्हाला कळालं, तुम्ही डायरेक्ट ते एक झाड घेऊन जायचं आणि आपल्या जवळच्या फर्टिलायझरमध्ये जाऊन ते झाड दाखवल्यानंतर किंवा ते रोप दाखवल्यानंतर ते दुकानदार तुम्हाला औषध देतील. कारण मी कुठल्याही कंपनीचा प्रचार करत नाही आणि मलाही कुठल्याही कंपनीचं घेणं देणं नाही. तरी पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, पहिली फवारणी ना कमीत कमी 15 ते 20 दिवस किंवा 25 दिवसाच्या आतमध्ये झाली पाहिजे. आणि पहिल्या फवारणीसाठी स्वस्तामधलं औषध वापरा. आता त्यासाठी गॅस पॉयझन आहे. आता गॅस पॉयझनमध्ये अजून एक आहे, प्रोफिनोफॉस आणि सायफरमेथिन. मित्रांनो, हे दोन कॉम्बिनेशन खूप छान आहे. आता प्रोफिनोफॉस गॅस पॉयझनचं काम करतं आणि सायफरमेथिन हे कीटकनाशक आहे. तर कीटकनाशक कमीत कमी तुम्हाला 7-8 दिवस तरी रिझल्ट देईल. मित्रांनो, तुमच्यासाठी एक व्हॉट्सअप सुविधा सुरू केलेली आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते जाऊन तुम्ही जॉईन व्हा. आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून कमेंट करत चला.
आणि व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, कारण त्यांना सुद्धा कळू द्या की चक्रभुंगा, खोडमाशी आणि पांढरी कीड हे काय असतं हे त्याला सुद्धा कळेल. मित्रांनो, धन्यवाद.